ओ आहे त्याच्याकडे जे कोल्हापूरचा बंटी पाटलांनी गेलेत, 7-12चे उतारे दिलेत, जयसिंगपूरला सुद्धा झालेत, पण इचलकरंजीमध्ये का होत नाही? पाणी दिले शेवट आम्ही मतदान टाकणार नाही. लाईट बिल 800 रुपये 1000 रुपये यायला लागले. अगोदर 400 होतं आणि जे नवीन मीटर बसवले आता त्याच्यामुळे रेट वाढले त्यांचं. पाणी मिळत नाही आम्हाला. हे गटारात पाणी जाताला घरात शिरलं तर पाणी कोण बघत नाही येऊन. सर वार्ड जाहीर झाल्यानंतर या लागल्यात. तुम्ही सातत्याने ह्या भागामध्ये काम केलं पाहिजे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कलडोने आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम. इचलकरंजी बोले या कार्यक्रमाची आज सुरुवात करतोय आम्ही प्रभाग क्रमांक 10च्या नेहरू नगरमधून. तर नेहरू नगर परिसराचा मी थोडक्यात परिचय करून देतो. या ठिकाणी 634 घरे मंजूर झाली होती माडामधून आणि ती दुमजलीवरती मंजूर झाली होती. त्यानंतर त्यापैकी फक्त 48 घरे ही पूर्ण झाली आणि उर्वरित घरे ही अद्याप बांधलेली नाहीत. इथल्या परिसरामध्ये काही भाग असा आहे की तो सारण गटारी प्रभागात आलेले आहेत आणि त्या सारण गटारीमुळे इतर ठिकाणचं जे पाणी असते ते गल्लीमध्ये पसरतं आहे आणि गटरीतून पाणी नागरिकांच्या घरात जाते आणि त्यामुळे त्यांना नागरिक समस्या भेडसावत्या. पाणी मिळत नाही आम्हाला. हे गटारात पाणी जाताला घरात शिरलं तर पाणी कोण बघत नाही येऊन. सर काय नीट वाट नाही, काय नाही. सर कशाचा आम्हाला हाल लई व्हायला आहे. येऊन इथं कोण बघायला तयार नाही. किती वेळा मग मोर्चा नगरपालिकेला काढून गेलं तर आमचा कोण दाद बी घेतलं नाही. मग आता इथनं पुढं करून देतो म्हणून 2-3 वर्ष झाला मला हे निस्ता साय द्यायला, पण अजूनपर्यंत कोणी करायला येणं झाल्यात. पाणी तर येत नाही बघा. आठवड्यात ना एकदाच येते पाणी. पाणी दिले शेवट आम्ही मतदान टाकणार नाही. लाईट बिल 800 रुपये 1000 रुपये यायला लागले. अगोदर 400 होतं आणि जे नवीन मीटर बसवले आता त्याच्यामुळे रेट वाढले त्यांचं. स्मार्ट मीटरची बऱ्याच ठिकाणी तक्रार आहे. या ठिकाणी देखील स्मार्ट मीटर बसवलेत महिलांनी आणि त्यामुळे त्यांचं लाईट बिल दुप्पट येते असं म्हणणं आहे. आमचं बी असं 600-700 होतं, त्याच्यामुळं 1400 1300 एका महिन्याचं यायला लाईट बिल. पावसाचं पाणी तटल्यामुळं ते जे सगळे कीटाणू वगैरे येत असतात ते आमच्या मुलांना हे होते, त्रास होते आणि त्यांनी आजारी वगैरे पडतात. त्याचीसुद्धा व्यवस्था केलेली नाही आहे. जास्तीत जास्त पाण्याचीच इथं तक्रार आहे. पाणी व्यवस्थित आलं ना, बायका कामं सोडून पाण्यासाठी राहतात घरी. कधी येते पाणी? 8 दिवसात नाही एकदा येते आणि ते टायमिंग नाही आहे त्या पाण्याला. वेळेवर येत नाही आणि 8 दिवसातून 7 दिवसातून असं पाणी येतं आहे. मग बायकासनी लय समस्या आहे त्या पाण्याच्या बद्दल. मग त्याच्याबद्दल आमची जास्त तक्रार आहे. दुसरं वाटेल तर रात्रीचं पाणी सोडतात आणि लाईट बिल पण कमी करायला लावा. लाईट बिल लई वाढून यायला लागले. सगळी राबून खाते. दारात आमच्या पाणी साडतंय, त्यातनंच मुलं यायची जायची. आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे, बाकीचं काय बोलण्यात काही हे नाही. महत्त्वाचा मुद्दा काय, आम्ही गेली 12-13 वर्षे राजकीय लोकांच्याकडं किंवा मुंबईमध्ये सुद्धा जाऊन इथल्या लोकांच्यासाठी महत्त्वाचा विषय जो आहे 7-12चा विषय आहे. कोल्हापूरला झाला, जयसिंगपूरला झाला, सांगलीला झाला, झोपडपट्टीमध्ये 7-12चे उतारे देण्यात आले, पण इथं का करत नाहीत? महत्त्वाची मागणी आहे ही महत्त्वाची मागणी आहे नागरिकांची. लाईट, पाणी, गटारी या तर समस्या सर्वांना भेटत असतात, मात्र जागेचा विषय महत्त्वाचा आहे. हां, त्या संदर्भात आम्ही गेली बरीच वर्षे संबंधित लोकप्रतिनिधींच्याकडे निवेदने दिली, त्याचा पाठलाग केला, पण आज तागायत त्याचा कोणी पाठपुरावा केलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला प्रश्न असेल तर हा 7-12चा. आणि एकदा काय जर का या लोकांना, गोरगरीब लोकांना 7-12चे उतारे जर मिळाले तर संबंधित जे कोणी काय काय करतील त्याला देवाचं स्वरूप येऊन लोक देवात. सांगलीमध्ये झाले असं तुम्ही सांगता, याचं काय तुमच्याकडे काय? हो आहे, त्याच्याकडे जे कोल्हापूरचा बंटी पाटलांनी गेलेत, 7-12चे उतारे दिलेत, जयसिंगपूरला सुद्धा झालेत, पण इचलकरंजीमध्ये का होत नाही? आलं की नाही लक्षात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
याच्या बाबतीत मला जास्त माहिती नाही, त्यामुळं या बाबतीत मी बोलणार नाही. पण यांचा हे जे सांगतायत याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी करावा. प्रथमतः नेहरूनगरच्या वतीने माय महाराष्ट्र न्यूज आणि इचलकरंजी बोले कार्यक्रम हा खरोखर उत्कृष्ट जो तळागाळातला प्रश्न उचलून धरलेला आहे, त्याबद्दल नेहरूनगरच्या सर्व महिला भगिनी व बंधूंच्या वतीने तुमचं मी आभार व्यक्त करतो. ज्या मुळातल्या समस्या आहेत, त्या ज्वलंत समस्या आहेत, त्या तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहात आणि या काही समस्या तुम्ही आमची इतरांच्यापर्यंत पोहोचवत आहे. माननीय आमदार साहेब, जे काही आमचे नगरसेवक असतील, जे विद्यमान आमचे नगरसेवक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांचीही काही चूक नसेल, कारण 10 वर्षे इलेक्शनच झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना काम करण्याचा कोणताही मुभा मिळालेला नाही आहे. अशी समस्या आता सध्या म्हणजे मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा. 8 दिवसातून एकदा पाणी सुटतं आणि या पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे की आपण याच प्रश्नावरती आपण इचलकरंजीचं राजकारण करतो. कारण जे कोणी येतं निवडून ते म्हणतात की आम्ही इचलकरंजीला पाणी देऊ. आपल्या इचलकरंजी शहराला, या मँचेस्टर शहराला पंचगंगासारखी 5 नद्यांची एक नदी आहे, त्याचं पाणी आपण उपलब्ध करू शकतो. पण आपण सुळकुडचं पाणी आणणार, वारणेचं पाणी आणणार, या प्रश्नावरतीच आपण ठाम धरून राहिलेलो आहोत. तर जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी देखील यासाठी प्रयत्न करावा. वाटलंच तर 4-5 लाख लोकसंख्या आहे आपली, त्या लोकसंख्येमधले 2 लाख जरी लोकसंख्या आपण जाऊन तिथं दिल्लीमध्ये किंवा मंत्रालयात जाऊन बसलो तरी हा प्रश्न सुटू शकतो. हा प्रश्न तुम्ही सर्वजण मनावरती घ्यावा. त्यानंतर 648 घरामध्ये जी आम्हाला 48 बांधकाम करून दिलेलं आहे, हे खरोखर चांगलंच आहे. पण 3रा मजला जो झाला आहे, आमच्यावरती जर एखादी व्यक्ती जर एक्सपायर झाली तर ती वरून खाली घेऊन येता येणार आम्हाला शक्य नाही आहे. कारण एका चादरीमध्ये ते मडं घेऊन यावं लागतं. एखादा 80 किलोचा माणूस असेल किंवा 100 किलोचा माणूस असेल तर त्याला तिथून खाली घेऊन येणं शक्य नाही आहे. त्यामुळं जो बैठीघरांचा प्रस्ताव आहे आमचा, तो विद्यमान जे आता जे नगरसेवक आहेत ते आमच्या सर्वांनी मनावर घ्यावं. या ठिकाणी हा परिसर सर्व कामगार वस्तीचा परिसर आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये कोणताही जर उपक्रम कार्यक्रम घ्यायचा म्हटला, एखादं लहान घरात बारसं जर करायचं किंवा लग्न करायचं म्हटलं, बारशापासून तर लग्नापर्यंत कुठलाही विधी करायचा म्हटलं तर इथं मंडप घालण्याची सोय नाही किंवा कार्यक्रम घेण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे, या सभागृहाला मोठं सभागृह करून इथे एक समाज मंदिर मोठं करून या ठिकाणी सांस्कृतिक हॉल मोठा व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. नेहरूनगर परिसरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकच समाज मंदिर आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे व्यक्ती राहतात. कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर बाहेर कुठं तर हॉल घ्यायला लागतो आहे. मग कुणाची ऐपत आहे तो घेतो आहे, ज्याची ऐपत नाही तो काय करणार. ह्या ठिकाणी 2 मजली एक चांगलं प्रशस्त हॉल बांधून द्यावं, जेणेकरून गोरगरीब जनतेचं सर्व काही प्रश्न सुटतील. आणखीन एक समस्या फार गंभीर आहे. या भागामध्ये नवीन मीटर बसवण्यात आलेले आहेत. त्या मीटरचं बिल इतकं येतं आहे, जरी महिनाभर घर बंद असलं तरीसुद्धा 250 280 असं त्याचं बिल येत असते. मग त्याच्यावरही देखील काहीतरी तोडगा काढावं महानगरपालिकेनं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, इलेक्शन असो किंवा नसो, निवडून येऊ का न येऊ, ह्या भागामध्ये सातत्याने तानाजी पवार म्हणा किंवा अब्राम बापू हे 2 असे नगरसेवक आहेत की सातत्याने ते गोरगरिबांच्या प्रत्येक अडीअडचणीला ह्या ठिकाणी एका हाकेवरती उपस्थित असतात. मग ते कोणतीही समस्या असो, लाईट कनेक्शन एखाद्या MECBनं कट केलेलं असो किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असो किंवा पाण्याच्या बाबतीत असो, असं कोणत्याही समस्येमध्ये हे 2च नगरसेवक ह्या ठिकाणी सातत्याने उपस्थित असतात. इतर नगरसेवक येतात, आता या लागल्यात, वार्ड जाहीर झाल्यानंतर या लागल्यात. कोण लाडू वाटते, कोण शुभेच्छा द्यायला येते, कोण आणि काय येऊन वाटते, कोण उठणं वाटते. हे आत्ता वाटून काही याचा उपयोग नाही. याच्यासाठी तुम्ही तानाजी पवार साहेबांसारखं म्हणा किंवा अब्राम बापू यांच्यासारखं तुम्ही सातत्याने ह्या भागामध्ये काम केलं पाहिजे, ही एवढीच आमची अपेक्षा आहे. तर आपण या प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या. मी स्क्रीनवरती देखील दाखवतोय तुम्हाला या परिसराचा भाग जो कसा आहे. तर या नेहरूनगर परिसरामध्ये आपण पाहिलं की सर्वसामान्य लोकवस्ती राहते. सर्वसामान्य लोकवस्ती असल्यामुळं या ठिकाणचे प्रश्न देखील जटिल आहेत. आता सर्वात मोठा या लोकांचा प्रश्न आहे तो घरकुलांचा प्रश्न आहे. तो सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा घरकुलाचा प्रश्न हा तो आमदार आणि खासदारांनी यात लक्ष घातल्याशिवाय तो सुटणार नाही. कारण नगरसेवकाची ताकद इतकी पुरत नाही. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी या प्रभागात लक्ष घालावं आणि इथल्या घरकुलांचा प्रश्न सोडावा अशी देखील येथील नागरिकांची मागणी आहे. तर आपण कामगार चाळीत आहोत. तर कामगार चाळीमधले प्रश्न हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. इथल्या ज्या इमारती आहेत
त्या इमारती आता पडायला झाल्या आहेत आणि त्याची पडझड देखील होऊ लागली आहे. हे दुसऱ्यांदा पडलं, जागा देतो, तुम्हाला बांधून देतो, अजूनही काही त्याचं मुलादाला काही झालेलं नाही. तरी काय जेव्हा हानिकारक काही तर झालं तर कोण जबाबदार याला? आता इथला स्लॅब जो आहे तो कोसळायला लागला आहे आणि त्यामुळं पडझड व्हायला लागल्या आणि एखाद्याच्या अंगावर पडलं तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथले नागरिक भयभीत झालेले आहेत. घेतलं होय होय असलेली पोर त्यांच्या अंगावर बदा तसं पडलं, कुणाच्या डोक्यात पडलं कोणतं मरायचं नाही. असं तर ते हे नाही इथनं येतात जातात लोक डोक्यामध्ये पडत होतं, पुन्हा तर जीव जाण्याची शक्यता आहे. पहिलीच इमारत आहे, सिमेंट असं होत जाईल. इथं पडलेलं तुम्हाला दाखवलं असतं, त्यांनी लुटून काढल्यात. तुम्हाला मदतीला कोण येते? रवी राजपूत साहेब. काय मदत केली तुम्ही? इथं कचरा उठाव चालू आहे, नवीन चाळ बांधून देणार आहेत. नवीन चाळ बांधून देणार आहेत. आणि कोरोना काळात मदत केलीत भरपूर. आरोग्य केंद्र उभा केलंय. आरोग्य केंद्र समोर जे आहे ते आरोग्य केंद्र उभा केलंय. अंगणवाडी आहे. आणि कोण दुसरं कोण इथे येते काय? आणि कोण नाहीत. तर आपण इचलकरंजीच्या कामगार चाळमध्ये आहोत, जे मध्यवस्तीमध्ये आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि महानगरपालिकेनेच ही घरे त्यांना दिलेली आहेत. या घरांचा प्रश्न जटिल झालेला आहे. ही घरे आता पडायला आलेले आहेत. आपण बघितलं आहे. आता या नागरिकसुद्धा काय सांगतात आपण बघूया. काय प्रश्न आहे तुमच्या घरकुलांचा? घरकुल साहेब, घर सगळं पडायला आलं आहे आणि याचा पाठपुरावा नक्की रवी साहेब करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरं, आता काय पाठपुरावा केला तुम्ही? चालू आहे त्यांचा पाठपुरावा, नक्कीच त्यांनी करतील. पाणी तुम्हाला किती दिवसात यायला पाहिजे? 2 दिवसांनी येऊन पाणी तर चालते. 1 दिवस आड करून सोडलं चालते. आता किती दिवसात येते? 4 दिवसांनी. 5 दिवस 4 दिवस. पाणी तुम्ही राहायला वरती आहे का खाली? वरती आहे. कसं नेतंय पाणी? मग वरती येते पाणी, खरं बारीक येते, मग तसंच आम्ही भरतो. चावीचं पाणी नाही आलं तर बोरचं पाणी कसं नेतं? बोरचा मोठा असते सोडा, वर येते. कुठली बारीक समस्या असली रवी साहेब करतात. हाय, रवी साहेब सगळी कामं करतात. सगळं त्यांनी करतात. तर इथं कर्मचारी लोकप्रतिनिधींचं नाव घेताना दिसत आहेत आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या हाकेला धावून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. कामगार चाळमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो, पण इथे जास्तीत जास्त लोक बाहेर पडून बोलायला तयार नाहीत. आम्ही कर्मचारी आहे, आम्हाला नोकरीवरती त्रास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांचेच प्रश्न त्यांना मांडण्याला कोणती त्रास नसतो आहे, ही भीती मनामध्ये नसावी. आता जे काही लोकांनी समस्या सांगितल्यात त्या इथल्या ज्वलंत समस्या आहेत. तर आपण नमाजगे माळ परिसरात आहोत. या नमाजगे माळ परिसरामध्ये सगळा स्लम एरिया आहे. या ठिकाणची नागरी वस्ती ही झोपडपट्टी परिसर असा हा परिसर आहे आणि या ठिकाणचे प्रश्न देखील तसेच आहेत. आता आपण जाणून घेऊया यांच्याकडून. आपल्या भागात कुणी नगरसेवक येत नाहीत आणि इलेक्शनच्या टायमाला तेवढं फिरतात 4 वेळा. इतर टायमाला कोण काय झाले बघत नाहीत. आपलं झाकीरबाई आपला माणूस आहे म्हणून आम्ही त्याला धरून सगळं कामं करून घेतोय. नगरपालिकेचं असो काय पण असो. प्रश्न काय तिथले? संडास आहे, संडासचं अडचण आहे. महिलांचं झालंय, पुरुषांचं आता याला शौचालय जायचं सगळंच अडचण आहे बघा. मग त्याचं काय तर सोय करा. शौचालयाचं काय? पुरुषांचं शौचालय नाहीच. त्यांना लगविल जायला सुद्धा अडचण आहे. बरं, आणि स्त्रियांचं शौचालय त्याची काय? ते झालंय कारण त्याचं जरा रिपेरी आहेत बघा. काय रिपेरी आहे? दारं बिरं बसवायचं आहेत. आता लय वर्ष झालं बांध. जरा स्वच्छता, दारं ते जरा मोडले त्याचे, ते जरा व्यवस्था करायला पाहिजे. आणि गडी माणसाच नाही तेवढं संडास नाही आहे, ते जरा पाहिजे. पाण्याचा प्रश्न काय? पाणी फुल आहे. पाणी फुल आहे. हाय, पाणी फुल आहे. नदीचं येतंय काय? नदीचं पण येतंय, बोरचं पण येते. पाण्याची समस्या सोडतंय. चावीचं पाणी 6 दिवसाला सोडतात. खरं बिल मात्र वेळावर मागायला येतात. पाणी पुरतंय तर का 6 दिवसात? म्हणजे आता भरायलाच पाहिजे. बाहेरनं भरतो, आपली चावी आहे त्याला भरतो. पाणी पण बारीक येतंय, त्याचा प्रश्न आहे. तर बोरचं पाणी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा प्रश्न नाही आहे. पाणी 6 दिवसात एकदाच येते असं म्हणतात. काय तुम्हाला काय समस्या भेटतात? मी आता इथं लहानाची मोठी झालं, या आधी कधी घडलं नव्हतं असं, पण जसं मला समजते झालं मला तर एक 4-5 वर्षाच्या मागपासून
नाही म्हणलं तर 8 वर्ष झालं असेल. संडास नव्हतं इथं, संडासला वेकाला 2-2 मैल जायला लागायचं. ते भैयाने सोडवलं. पाण्याला इथं सांगतो येतं इथला माणूस आहे इथं, ते हौदाचं पाणी त्यांनी देत होते उन्हाळ्यात. पुरुष तिथनं आणायला लागायचं किंवा मग तुमच्या इथून. पाण्याचा प्रश्न पण त्यांनी सोडवला. रस्ते जे मोगळ्यात असतात खड्डे ते मुजवायचं काम त्यांनी केलंय. झालं तर आता तर एक जणांना कामं सुद्धा त्यांनी लावून दिल्यात आणि भरपूर सोय केलेल्या बाहेरची समस्याच नव्हे, आमची कुठली पण समस्या असू दे आम्ही भैयाकडे जातोय, तिनेच सॉल्व्ह करतात. सगळी समस्या तिनेच सॉल्व्ह करतात. दिली ती आलीच नाही, सुद्धा बघायला नाही. घर बांधून देतो, तुमचं हे सोय करतो, आमकं करतो. कोणी सुद्धा फिरकून इलेक्शन झाल्यापासून तर या ठिकाणी आपण पाहतोय या महिला इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा बोलबाला सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं ते नाव घेत आहेत आणि तेच आम्हाला मदतीला येतात, आमच्या हाकेला धावून येतात, हक्काचा माणूस असं सर्व गाराणं ते त्यांचं मांडत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणचे प्रश्न आहेत की महिलांचं स्वच्छतागृह या ठिकाणी बांधलेलं आहे, मात्र त्याची किरकोळ दुरुस्ती आहे ती दूर व्हावी. त्याचबरोबर या ठिकाणी पुरुषांना शौचालय नाही, ते शौचालय बांधून मिळावं असं यांची प्रथम मागणी आहे. पाण्याची समस्या इचलकरंजी शहराला भेडसावत्या ती या परिसरात देखील आहे. मात्र कूपनलिका येथे असल्यामुळे पाणी त्यांना पुरेसं मिळतंय, त्यामुळे पाण्याचे काय टेन्शन, पाण्याचं काय टेन्शन नाही आहे. पाण्याची काही त्यांची तक्रार नाही. फक्त आता त्यांचा घरकुलाचा प्रश्न आहे. घरकुलाच्या प्रश्नावरती आश्वासने मिळतात, मात्र कधी मंजूर होतंय हे यांना देखील ते आशा आहे, पण अपेक्षा आहे. मात्र हे देखील आता त्या भरोशावर थांबलेले नाहीत. बरोबर होय, बरोबर आहे. आम्ही या भरोशात थांबला. आता आम्ही या वर्षी ज्या माणसांना आमच्या निवडून देणार त्यांनी आता काय करायचं आहे ते निवडणुकीत ठरवलेलं आहे. मात्र या ठिकाणचे प्रश्न हा स्लम एरिया आहे ना, महानगरपालिका प्रशासन असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, त्यांनी हा सोडवणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले.